तर आजचा जो दिवस आहे गुरुवारचा, तो आपला ठरलेला आहे क्षमा साधनेचा. क्षमा साधना कशासाठी असते? काय होतं? तर ही जी क्षमा साधना, ही क्षमाशीलता ध्यान, ही एक छान शक्तिशाली उपचार पद्धती आहे, किंवा ज्याला म्हणू एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया आहे, पण याचा आपल्याला चुकीचा अर्थ घ्यायचा नाहीये. चुकीचा अर्थ म्हणजे काय, की आपल्या कुठल्याही चुकीच्या कृतींना आपण स्वतः मान्यता देतोय, याचा अर्थ असा नाही. तर क्षमा साधना ही जी ध्यान आहे, किंवा क्षमाशीलतेचं हे जे ध्यान आहे, हे ध्यान आपल्या मनात आणि आपल्या हृदयात साठवलेल्या जे काही वेदना आहेत, किंवा रागाच्या काही भावना आहेत, खूप साऱ्या ताण तणाव आपण त्याच्यात स्वतःला बांधून ठेवलेला आहे, तर या ताण तणावातून स्वतःला मुक्त करण्याचा हा मुख्य उद्देश या ध्यानाचा आहे. काय काय फायदे होत असतील बरं या ध्यानाने? तर या ध्यानाने आपला भावनिक ताणतणाव कमी होतो. कारण बघा, ताण आणि तणाव हा का म्हणून निर्माण होत असतो? तर आपल्या मनात खूप सारा राग जमा होतो, चिडचिड होत असते खूप सतत आपली, खूप दुःख सुद्धा आपण आपल्या मनात साठवून ठेवतो. आणि या सगळ्या गोष्टी सतत 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 मनात साठवत गेलो, की त्याच्यामुळे एक प्रकारचा तणाव निर्माण होत असतो. पण जर आपण ही क्षमा साधना केली, तर या नकारात्मक भावनांना आपल्याला फार आरामात सोडून देता येतं. आणि त्या नकारात्मक भावना आपल्या मनातनं गेल्या, तर मन अतिशय शांत होतं, प्रसन्न होतं आणि संतुलित राहतं. आणि याचाच म्हणून आपल्याला बेनिफिट काय मिळतोय? तर या सगळ्या गोष्टींमुळे आपली मानसिक स्पष्टता वाढते. कारण आता कुठलाही भूतकाळातील दुखापतीचा भार आपल्या मनावर नाहीये. जर मनावर भार नाहीये, तर आपली विचार करण्याची क्षमता, ठीक आहे, आपला विचार करण्याची क्षमता, निर्णायक शक्ती, भरपूर लक्ष देऊन कुठल्याही गोष्टींची ज्याला म्हणू टू द रूट कॉज पर्यंत पोहोचण्याची आपली जी ॲबिलिटी आहे, ठीक आहे ना, तर इथपर्यंत जाण्याची आपली शक्ती सुधारते. ज्यालाच आपण म्हणतो की आपली मानसिक स्पष्टता वाढते. मानसिक स्पष्टता वाढली तर ऑटोमॅटिकली आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम तो होणारच आहे. तर या क्षमा साधनेमुळे आपल्या खूप साऱ्या ज्या समस्या आहेत ना, त्या कमी होतात. जर आपल्याला बीपीचा त्रास असेल, किंवा खूप जास्त भीती वाटते आहे, खूप एन्झायटी आहे, खूप टेन्शन येत आहे असं भयंकर, किंवा उगीचच आपले हातपाय दुखायला लागतात आणि असं वाटतं की बापरे, आपण मुलखाचे वीक झालोय, खूप आजारी आहोत, असं गरज नसताना उगीचच वाटायला लागतं. अंगात ताप आहे का, असं होतंय का, तसं होतंय का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू की बॉडी एक, म्हणजे खूप जास्त उगीचच दुःख दुःख होत असतं शरीरात, ठीक आहे ना. किंवा खूप जास्त आपण नर्वस होतो, नैराश्य येत असतं सतत सतत आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी हळूहळू नाहीशा होतात. कारण काय, तर आपण क्षमा साधना करतोय, त्याच्यामुळे आपली मानसिक स्पष्टता वाढली आहे, भावनिक तणाव कमी झाले आहेत, आणि आपलं मन फार शांत झालंय. आणि जेव्हा मन शांत असतं ना, तेव्हा आपलं शरीर अधिक वेगाने बरे होत असतं. आता हे झालं आपल्या स्वतःशी रिलेटेड, आपल्या बॉडीशी रिलेटेड. पण क्षमा साधनेमुळे आपले नातेसंबंध देखील सुधारतात. कारण आपण क्षमा साधना करतोय, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कंपॅशन वाढतंय. म्हणजेच आपल्यातली सहानुभूती वाढते. दुसऱ्यांच्या बद्दल प्रेम वाढायला लागतं, आदर वाढायला लागतो, आणि त्याच्यामुळे भावनिक अंतर कमी होतं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत रिझल्ट, ठीक आहे, आपण बघू, तर आपली नाती मजबूत होतात. भलेही नाती काही अशी असतात की जिथे खूप मजबूती नाही येते, पण निदान कमीत कमी आपल्या मनातला राग तर कमी होतो ना. आणि त्याच्यामुळे स्वस्थ संवाद साधणे आपल्याला शक्य होत असते.
पण गंमत कशी आहे माहितीये का या क्षमा साधनेची? बेसिकली ही क्षमा साधना स्वतःसाठी आहे. ही आपल्याला स्व उपचाराला मदत करत असते. म्हणजे भलेही आपल्याला असं वाटतंय की आपण दुसऱ्याला क्षमा देतोय, पण बेसिकली ती आपण स्वतःला क्षमा करत असतो. कारण या क्षमा साधनेमुळे, या ध्यानामुळे आपल्यातील अपराधीपणा, आपल्या भूतकाळातील चुका, स्वतःची अवलोचना या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता होत असते. आपल्याला आपल्या भूतकाळातनं मुक्तता मिळत असते. आपली जी काही जुन्या जखमांशी आपण जोडल्या गेलेलो असतो, भावनिक याच्यातनं आपण त्या बंधनात अडकलेलो असतो, त्या सगळ्या बंधनातनं आपल्याला मुक्तता मिळते. मन हलकं होतं आणि जेवढं मन हलकं होतं ना, तेवढी एक उमेद जागते आणि मनात ताकद येते पुढे जाण्याची. आणि सगळ्यात सरते जर आपण बघू, तर आपला जन्म कशासाठी झालाय बाबा? तर आपल्या सगळ्यांना आपली आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे. आणि आपल्याला जर आपली आध्यात्मिक उन्नती करायची आहे, तर आपल्या मनावर कुठलाही ताण नकोय. आपलं शरीर सुदृढ असायला पाहिजे. तर क्षमा साधना ही आपल्याला आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी खरंच मदत करते. कारण क्षमा साधना ही एक उच्च हाय व्हायब्रेशनल, हाय इंटेन्सिटी ठेवणारी एक अशी भावना आहे, असे इमोशन्स आहेत. आणि ही क्षमा साधना ही आपल्यालाच आपल्या स्वतःशी जोडते. तसेच ही जेवढी पण विश्वातली सकारात्मक ऊर्जा आहे ना, या सगळ्या सकारात्मक ऊर्जेला आपल्याला कनेक्ट करून देत असते, आपल्याला जुळवून ठेवत असते. तर त्याच्यामुळे ही क्षमा साधना खूप 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 जास्त महत्वाची आहे. तर चला, आज आपण ही क्षमा साधना परत एकदा करूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत ठेवा. डोळे बंद करा. क्षमा साधना करण्याआधी आपण त्या ईश्वराला प्रार्थना करूया. टू द सुप्रीम बीइंग, डिवाइन फादर, डिवाइन मदर, लॉर्ड गुरुजी मेलिंग, जोहान जिंग मेलिंग पा, ऑल द ग्रेट ग्रेट वन, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels, and spirit guides. I invoke you all to bless each and everyone which is present in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, and divine prosperity. Thank you, thank you, thank you so much. So be it. With deep gratitude, with deep respect, and lots of love, thank you so much. डोळे बंदच असू द्या. चला, आपण क्षमा साधना करूया. आत्मा नमस्ते. क्षमा साधना. आपण सगळे एक आहोत. आपण सगळे ईश्वराचे मुले आहोत. आपण सगळे विकासाच्या मार्गावर जात आहोत. या विकासाच्या मार्गावर असताना आपण सगळेजण चुका करतो. कधीतरी आपल्याला कोणी दुखावतं, त्रास देतं. या त्रासातून त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. नकारात्मक भाव निर्माण होतात. या नकारात्मक व त्रासदायक आठवणी मनात साठवून राहतात. या साठवलेल्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते. जर आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्यात सुख, शांती, संपत्ती असावी,
तर क्षमा ही करायलाच हवी. हे ईश्वरा, मला क्षमा करण्याची सद्बुद्धी व दिव्य शक्ती प्रदान कर. आता दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेत आणा आणि मनापासून क्षमा करा. क्षमा करा अशा सर्व व्यक्तींना ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, दुखवलेला आहे, ज्यांच्याविषयी आपल्या मनात द्वेष अथवा नकारात्मक भाव आलेले आहेत. मनातल्या मनात त्या व्यक्तींची नावे घ्या. त्या व्यक्तींना आपल्यासमोर उभे आहेत अशी कल्पना करा. आपल्या हृदयासमोर दोन्ही हात जोडा आणि त्या व्यक्तीला उद्देशून म्हणा, आत्मा नमस्ते. मी आपल्या दिव्य स्वरूपाला नमन करत आहे. आपण सगळे त्या परमपिता परमात्म्याची मुले आहोत. आपण त्या सर्वोच्च परब्रह्माचे संतान आहोत. आपण सगळे चुका करतो आणि आपण सगळे विकसित पण होतो. तुमच्या दोन्ही हातातनं गुलाबी ऊर्जा निघते आहे, गुलाबी प्रकाश निघतो आहे आणि तो त्या व्यक्तींच्या जवळ जातो आहे. म्हणा, मी तुम्हाला क्षमा करते आहे. तुमच्याद्वारे दिलेल्या दुःखाला, कष्टाला मी विसरते आहे आणि मी तुम्हाला क्षमा करते आहे. तुमच्यासोबत व माझ्यासोबत शांतता सदैव नांदो. भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो. भगवान नेहमी तुमच्या सोबत असो. शांतता तुमच्या चारी बाजूने नांदो. ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम. कट कट कट. आता स्वतःला त्या व्यक्तींपासून निर्मुक्त करा. चला, आता अशा व्यक्तींची क्षमा मागूया ज्यांना आपण दुःखी केलेले आहे, त्रास दिलेला आहे, जे आपल्यामुळे दुःखी झालेले आहेत, ज्यांच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भाव आलेले आहेत, ज्यांच्या दुःखाच्या कसोटीच्या काळात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे, त्यांना मदतीचा हात देऊ शकलो नाही. हे ईश्वरा, विकास पथावर असताना आम्ही त्रास दिलेल्या व्यक्तींची क्षमा मागण्याची सद्बुद्धी आम्हाला दिलीस, याबद्दल तुझे आभार मानते. दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत आणा. आपण अशा सर्व व्यक्तींची क्षमा मागूया ज्यांना आपण त्रास दिलेला आहे. कल्पना करा, त्या सगळ्या व्यक्ती तुमच्या समोर उभ्या आहेत. त्या सगळ्या व्यक्तींना हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, आत्मा नमस्ते. आपल्यामध्ये असलेल्या दिव्य परमात्मा स्वरूपाला मी नमन करते. हातातनं गुलाबी ऊर्जा निघते आहे व ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते आहे. त्यांच्यापर्यंत ज्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव आहे. आपण त्या सगळ्यांना क्षमा मागूया. मी केलेल्या सगळ्या चुकांसाठी मी तुमची माफी मागते आहे. मला क्षमा करा. हृदयातनं मी माझ्या सगळ्या चुकांना स्वीकार करते आहे आणि तुमची क्षमा मागते आहे. भगवंत आपल्या सोबत आहे. भगवंत आपल्याला आशीर्वाद देत आहेत. तुमच्या मधल्या दिव्यतेला मी नमन करते आहे.
तुमच्यातल्या आत्म्याला मी नमन करते आहे. मला क्षमा करा. शांती सदैव तुमच्या सोबत व माझ्या सोबत नांदो. ओम शांती 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 ओम. 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 कट कट कट. आता त्यांना निर्मुक्त करा. हे ईश्वरा, आम्ही मान्य करतो की विकास पथावर असताना आम्ही काही चुका केलेल्या आहेत. अशा चुका आमच्या हातून झाल्या आहेत की ज्यामुळे आम्ही स्वतःला माफ करू शकत नाही. आणि स्वतःला माफ न करू शकल्यामुळे, माफी न मागितल्यामुळे आमच्यामध्ये षडरिपू जागे झालेले आहेत. त्यामुळे आमची प्रगती खुंटलेली आहे. हे ईश्वरा, आम्ही यापुढे कोणालाही कधीही दुखवणार नाही व कोणाचेही दुःख सोबत घेऊन जगणार नाही. आपल्या आत व आजूबाजूला केवळ शांतता नांदो. ओम शांती 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 ओम. 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 दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत हृदयाच्या जवळ आणा. त्या परमात्म्याला नमस्कार करा. सगळ्या सत्पुरुषांना नमस्कार करा. स्वतःला नमस्कार करा आणि म्हणा, धन्यवाद. आत्मा नमस्ते. आपले दोन्ही हात आत्मा नमस्ते. आपल्या सहस्रार चक्राच्या वर न्या. त्या भगवंताचे, त्या ईश्वराचे आभार मानूया. We are thanksgiving to the Supreme Being, Divine Father, Divine Mother, Lord Guruji Meling, Johanji Melingpa, all the great ones, all the spiritual gurus, spiritual ministers, spiritual masters, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels, and spirit guides. We thank you to all of you. Thank you so much for blessing each and everyone which are present in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, divine prosperity, and divine success. Thank you, thank you, thank you so much. In full faith, so be it. With deep gratitude, deep respect, and lots of love, thank you so much. Atma, namaste. नमस्ते.